तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति से ताने वाला। चेअरमन, सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, या ठिकाणी आपण हा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आज प्रत्येकाची छाती अभिमानानं भरून येते. भारत माझा देश आहे. खरं तर ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये या राष्ट्रीय सणांच्या निमित्तानं तर होतच असते, परंतु प्रत्येक नागरिकानं या देशाविषयीचा अभिमान हा आपल्या कृतीतून सतत व्यक्त करत असतात. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवरांचं, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, मंचावरील सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर या ठिकाणी जेव्हा मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, आसमानी झळके भव्य पताका भगव्या हजारी बटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. बल सागर भारत हो, बल सागर
जय हिंद. चला यांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनन्या बाजीराव शेळके आहे. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 मध्ये. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शौर्य अबतरमले आहे. मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार, ते तुम्ही शांत अशी माहिती. माझा नमस्कार. माझे नाव आज तुम्हाला तुम्ही 2-3 शब्द सांगत आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकाय. आली किती गेली किती उडून गेला बराडा, सपणार नाही माझ्या शोभा झाला. जय हिंद. त्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत प्राण आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंभू सोमनकर. आज मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी थोडीशी माहिती देणार आहे. तुम्ही शांतपणे अशी माझी नम्र विनंती. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. जय हिंद जवान. आज 26 जानेवारी. आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम मी मोबाईल महत्वाची वस्तू आहे. आपण त्याच्या गेम खेळतो आहे, फेसबुक बघतात. आपल्याला असे सगळं होतं, आपले डोळे दुखतात. जाता जाता एक एवढीसा मोबाईल आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत. प्रजासत्ताक दिन हा आपला भारताचा राष्ट्रीय सण आहे. भारत संविधान हाच आपला भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे, ही माझी नम्र विनंती. आपल्या तिरंगात 3 रंग आहे. पहिला केशरी, मध्यभागी पांढरा, सगळ्यात शेवटी हिरवा आणि मध्यभागी अशोक चक्र आहे. एवढं बोलून मी माझ्या भाषेचा फोटो. जय हिंद जय भारत. मयुरी आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात चंदनाचा गंध आला. आपल्या प्रमुख उपस्थितीनं 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आमची छाती अभिमानानं गर्वानं फुलून येते. आणि माझा भारत सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपण सर्वजणच या ठिकाणी प्रयत्नरत आहोत. त्यानंतर आता 3रीचे विद्यार्थी बलदेव विक्रम शिरोळे आपलं म्हणून. माझे नाव बलदेव विक्रम शिरोळे. मी आता 3री मध्ये शिकतो. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आज 26 जानेवारी 1949 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनांना आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारीबद्दल माहिती सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने गावे अशी माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शौर्य सुरेश. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताला संविधान लागू झाले. या दिवसापासून आपला भारत देश एक लोक. 30 जानेवारी. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of India. I am proud to be Indian and I love my country very much. जय हिंद भारत. खरं तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये भाषण केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज इंग्रजीतून भाषण केलंय. नक्कीच हा मुलगा आपल्या बोरीगावचं भविष्यामध्ये नाव चमकवल्याशिवाय राहणार नाही. यानंतर स्मितेचे शरद. नमस्कार, माझे नाव स्मितेश शरद सरोने. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून माझा नमस्कार. माझे नाव समर्थ आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. संविधान या दिवशी 1950 ला भारतात संविधान लागू झाले. संविधानाने आपल्याला समान अधिकार मिळवले. नमस्कार, माझे नाव वर्ष आहे. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारतात संविधान लागू झाले. जय हिंद. माझे नाव बाजीराव शेळके. मी आता 4थी मध्ये
शिकत आहे. मी तुम्हाला 26 जानेवारीबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुमची आत्ताची तयारी लावायची माझी नम्र विनंती. उत्सव 3 रंगांचा आभाळी सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळी सजला. नतमस्तक विद्या सर्वांचा जन्य भारत देश एवढे, जन्य भारत देश एवढे. सन्मान. नमस्कार, माझे नाव श्रवण सुरेश गीते. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतात संविधान लागू झाले. हा दिवस एकता आणि बंधुभाव शिकवतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 3 रंगांचा आभाळा सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळा सजला. नतमस्तक मी सर्वांना जय भारत देश उडला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जिज्ञासा सचिंद्रचा. मी चतुर्थी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत अशी माझी नमस्कार. देश सलामी या तिरंग्याला, जोपर्यंत तुझी शान आहे हा तिरंगा. उत्सव 3 रंगांचा आभाळा सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळा सजला. नतमस्तक त्या सर्वांनी ज्यांनी भारत देश उडला, ज्यांनी भारत देश उडला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पायल आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा सत्ताकार. माझे नाव आदित्य निलेसन आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम सर्व प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले. My dear friend, my name is Swiss Ramesh Bhattare. I wish you all a very happy Republic Day. We are celebrating 77th Republic Day this year. Republic Day is a national festival of our country. The Constitution of India came into force on this day. Dr. Babasaheb Ambedkar is the father of our Constitution. The Constitution of India is the supreme law of India. We should always respect our Constitution and follow this rule. Jai Hind, Jai Bharat. आपण भारताचा सध्याचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते. शिक्षक आणि माझ्या प्रिय देश बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक बनला. या दिवशी आपण आपल्या देशाचे संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आपले संविधान आपले स्वातंत्र्य, क्षमता, न्यायाचा पाया देते. ते आपल्याला आठवून देते की नागरिकांना हक्काचा आदर केला पाहिजे, आपली कर्तव्यही पार पाडली पाहिजे. हा दिवस आपल्याला हे देखील शिकवतो, आपण स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपला देश समृद्ध, सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. मला शेवटी जाता जाता मला एवढेच म्हणायचे वाटते, देशभक्ती म्हणजे फक्त उत्सव साजरा करणे नाही. देशभक्ती म्हणजे फक्त उत्सव साजरा करणे नाही, तर देशासाठी काहीतरी करणे आहे. तर देशासाठी काहीतरी करणे आहे. माझे 2 शब्द देशासाठी. कदम कदम बढ़ाए जा, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, खुशी के गीत गाए जा. ए जिंदगी है भारत माँ की, ए जिंदगी है भारत माँ की, भारत माँ पे लुटाए जा, भारत माँ पे लुटाए जा. जय हिंद, जय भारत. वा अतिशय पडकणे आज प्रजासत्ताक दिन म्हणून 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश बनला मान, भारत देश. Good morning everyone, respected teachers, parents and all my dear friends. My name is Utkarsh Nandewam and I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January Republic Day. We are celebrating 77th Republic Day. Republic Day is national festival of country on 26th January 1950. माझे नाव आले नाही. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करू. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. संविधानामुळे आपल्या हक्क व अधिकार मिळतो. खरं तर या देशसेवकांनी, क्रांतिकारकांनी आम्हाला हे सोन्याचे दिवस दाखवले. खरं तर त्यांनी सांडलेल्या रक्ताचा, त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागी बलिदानाचा आम्हाला कधीही विसर पडता कामा नये. आणि म्हणून हा तिरंगा आम्हाला सदैव फडकत ठेवायचा आहे. हीच आण बाण आपण या सोहळ्याच्या निमित्ताने घ्यायची, हीच प्रतिज्ञा. देश बांधवांनो, आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला हक्काचे संविधान मिळाले.
खऱ्या अर्थाने लोकशाही होती. याच लोकशाहीचा आणि स्वराज्याचा पाया शेकडो वर्षापूर्वी माझ्या राजाने रचला होता. खून को किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून को किस मतलब का आ सके देश के काम नहीं, वो खून को किस मतलब का जिसमें जीवन न रवान है, जो परवश होकर बता है वो खून नहीं पानी है. उस दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहुंचानी थी. जिस दिन सुभाष ने बर्मा में मांगी उनसे कुर्बानी थी. बोले स्वतंत्रता की खातिर बलिदान तुम्हें करना होगा. बहुत जी चुके जग में लेकिन आगे मरना होगा. आजादी के चरणों में जो जयमाला चढ़ाई जाएगी वो सुनो तुम्हारे शीशों के फूलों से गूंथी जाएगी. आजादी का संग्राम कहीं पैसों पर खेला जाता है. ये शीश कटाने का सौदा नंगे सर झेला जाता है. आजानो बाहु ऊंची करके वे बोले रक्त मुझे देना, इसके बदले भारत की आजादी तुम मुझसे लेना. हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे. शोर इनकलाब के नारों के कोसों तक छाए जाते थे. हम देंगे देंगे खून शब्द बस यही सुनाई देते थे. रण में जाने को युवक खड़े तैयार दिखाई देते थे. बोले सुभाष इस तरह नहीं बातों से मतलब विसरता है. लो यह कागज है, कौन यहाँ आकर हस्ताक्षर करता है. इसको भरने वाले जिनको सिर्फ संपन्न गाना है, अपना तन मन धन जन जीवन माता को अर्पण करना है. जय हिंद जय भारत.
माझा तुमच्या सगळ्यांचा आजच्या या मंगलमय पावन दिवसाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व गणपूज्य गुरुजन वर्ग, उज्ज्वल भारताचे देशदूत माझे बंधू भगिनी, अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व महावीरांना, महापुरुषांना व माझ्या प्राणप्रिय भारत मातेला वंदन मी करते. नमस्कार, माझे नाव ईश्वरी सत्यराज भाऊज. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. 26 जानेवारी दिवशी मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आपली भारतीय संस्कार, संस्कृती, प्रेम, मानवता, बंधुता अशा अनेक मूल्यांचा समावेश असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. आपण अनेक सण साजरे थोरात आज 26 जानेवारी आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान लागू झाले. ह्याच दिवसापासून खऱ्या अर्थाने लोकशाही नोंदू लागली. जय हिंद, जय भारत. अतिशय सुंदर मनोगत. शाळेच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व ग्रामस्थ, उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा गुणवत्तेच्या बाबतीमध्ये प्रगतीपथावरती आहे हे अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. गुणवत्ता निर्माण करणं हे शिक्षकांचं काम आहे आणि भौतिक सुविधा निर्माण करणं हे ग्रामस्थांचं काम आहे. कारण ही दोन्ही कामं जर शिक्षकांकडे दिली तर मग गुणवत्तेवरती लक्ष देता येत नाही. त्यामुळे मधल्या काळामध्ये आपल्या शाळेमध्ये 1-2 कंपन्यांची लोक येऊन गेली आणि त्यांच्या माध्यमातून सरांनी सांगितलं की CSR फंडच्या माध्यमातून आपल्याला ती मदत देण्यासाठी तयार आहेत. परंतु ही मदत सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांनी आणि विशेष करून जे शाळेच्या कमिटीवरती आहेत त्या लोकांनी विशेष प्रयत्न करून या CSR फंडाचा निधी आपल्याला मिळवून द्यावा आणि या माध्यमातून मिळालेल्या निधीतनं आपल्या शाळेचा भौतिक विकास होईल आणि भौतिक विकास झाल्यानंतर शिक्षकांना काम करणं सोपं जाईल. त्यातून बोलायचा चान्स दिला. आपल्या 26 जानेवारीच्या निमित्ताने जी सरांनी कार्यक्रम पुढील ठेवलाय 15 दिवसाच्या कालावधीत, त्या कार्यक्रमासाठी जी काय मदत लागेल ती मी पूर्व करीन तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. विद्यार्थी आणि पालक असं त्रिकूट आपल्या बोरी शाळेत बऱ्याच दिवसातून जमलेलं आहे. आणि खामकर सर असतील, पठरे सर असतील, मोरे सर असतील, साबळे सर असतील. मोरे सर हे BSc झालेले आहेत आणि खामकर सर, पठरे सर MA BEd झालेले आहेत. म्हणजे सगळे शिक्षक आपल्या इकडं चांगले आहेत. मी बालविवाहाच्या विरोधात यथाशक्ती प्रयत्न करणे मी निश्चय करते की माझ्या कुटुंबात, शेजारी आणि समाजातील 18 वर्षाखालील मुलींचा व 21 वर्षाखालील मुलींचा बालविवाह होऊ देणार नाही. मी बालविवाह होत असल्यास किंवा कुणी बालविवाह करीत असल्यास त्याबाबतची सूचना ग्रामपंचायत आणि 2098 क्रमांकावर दिली. मी सर्व पालकांसाठी शिक्षण आणि सर्वेक्षणासाठी त्यांच्या बाजूने बालविवाह विरोधात आवाज उठवेल आणि बालविवाह मुक्त भारत निर्माण करेन. धन्यवाद.